वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. आणि आज आमच्याकडे भरपूर स्नो पडतं आणि तो स्नो दाखवण्यासाठी हा खास व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवते. तर भरपूर स्नो पडतो आहे, तर मी विचार केला की तुम्हाला दाखवते मी की स्नोमधली लाईफ कशी असते. आणि खरं तर हा ड्रीमी मोमेंट जो आहे तो आज आम्ही पहिल्यांदा अनुभवतो आहे. सो बघू शकता आमच्या आजूबाजूला सगळीकडे मस्त असा बर्फ पसरला आहे. ओहो खूप भारी वाटतं आहे. आणि दाखवतो तुम्हाला की आजूबाजूचा आमचा जो एरिया आहे तो कसा दिसतो आणि काय नक्की कंडिशन आहे आमच्या सिटीमध्ये. कसला हो ना, एकदम स्लो स्लो चालल्यात गाड्या पण. आणि हे बघा काय तर तुम्ही बघू शकता इथे नेहमीच्या स्पीडपेक्षाही खूप स्लो गाड्या चाललेल्या आहेत. आज नेदरलँडमध्ये मोस्टली जो गाड्यांचा स्पीड असतो तो डेडिकेटेड असतो प्रत्येक रोडला 30-50 असं. पण आज स्पेशली स्नो आहे आणि जेव्हा जेव्हा आयसी रोड असतो त्यावेळी त्यांना रूल हा चेंज होतो आणि तुम्हाला गाडी एकदम स्लो चालवावी लागते. आणि इकडे बघा गाड्यांची काय परिस्थिती आहे. सर्व गाड्यांवर मस्त एकदम स्नो जमलं आहे, एकदम बर्फाची चादर तयार झाली. आणि हे खूप रेअर आहे इकडे, कारण इकडे नेदरलँडमध्ये विंडी वातावरण असतो. सगळ्यांना माहिती आहे रेनी आणि विंड हे जास्त इकडे आहे. सो हा नवीन वर्ष एकदम स्नोचा झालेला आहे, एकदम फुल स्नोवी मॉर्निंग, स्नोवी इयर सुरुवात झालेली आहे. अश्विनीच्या पायाची कशी फुटप्रिंट्स पडत चालले. चला रोड क्रॉस करूया, पण सर्वात गाडी बघूनच रोड क्रॉस करावा लागेल, ते पण हळूहळू एकदम. सगळ्या गाड्या जरी हळू येतात तरी आपल्याला त्याच्यापेक्षा हळू चालावं लागणार आहे. सगळे लोक स्नोचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेत ॲक्च्युली. सगळे लोक स्नोसाठी चालेल. बघा आजी आजोबा पण मस्त की हातात हात धरून स्नोचा आनंद घेत चाललेले आहेत. बर्फ तुटतोय पायाखाली, वेगळाच आवाज पण येतोय. फुल एकदम पाय म्हटलं आपल्या चालताना खूप जड होतात, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त एनर्जी लावावी लागते. एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे की गाड्या वगैरे येत नाहीत ना, ते बघायचं. गाड्यांचं कसं हे पडलं. तुला फिरायला जायचं होतं ना, फिनलँड आईसलँड इकडेच तयार झाला आता. फिनलँड आईसलँड, तुला कुठे बाहेर जायची गरज नाही. डेकोरेशन पण गेलं, हे तर खूप भारी वाटतं. असं वाटतं हे छोटं जंगल. हो तेच ना. सगळ्यांच्या घरासमोर मस्त अशी लाइटिंग केलेली आहे. हो ते बघा. ज्यांच्या कुणाकडे कुत्रे असतात ना, पेट पॅरेंट्स जे आपण म्हणतो, त्यांना कंपल्सरी असतं. बघा याचा एक एक्झाम्पल. काय कंपल्सरी त्यांना बाहेर यावंच लागतं त्यांना घेऊन. कसला आला तो कुत्रा अंगावरती, हा सगळ्यात डेंजर आहे. कुत्र्याला पण थंडीमध्ये फिरवायला घेऊन येतात लोक. कंपल्सरी आहे त्यांना. 3 राऊंड का 4 राऊंड त्यांच्या असतात, ते त्यांना द्यावेच लागतात. किती भारी वाटतं बघा एकदम. आणि खरं तर आपण सुद्धा हे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतोय ना गेल्या 4 वर्षात. पहिल्यांदाच मला एवढं प्रमाणात स्नो. तेच ना, नाहीतर मोस्टली कसं होतं, ते रात्री पडून जातो, सकाळी ना तिकडे चालली आहे ती गाडी. आणि आता संध्याकाळचे 4:30 पावणे 5 वाजलेले आहेत, त्यामुळे काळोख पण व्हायला आला आहे. पण नेमका स्नो सुरू झाला तर आम्ही विचार केला की चला दाखवूया तुम्हाला की स्नोमधलं इकडचं जे वातावरण आहे ते कसं आहे. आणि एकदम अमेझिंग वाटतं आहे. इतकं भारी वाटतं आहे मला. ड्रीमी मोमेंट आहे हा माझा, ड्रीमी मोमेंट. एकदम काय म्हणतात ते,
स्वप्नातल्या दुनियेत आल्यासारखं वाटतंय मला. कधीपासून मला असं स्नो पाहायचा होता आणि आपल्या महाराष्ट्रात काही स्नो पडत नाही आणि जे लोक काश्मीरला वगैरे जाऊन आले त्यांनाच माहिती कसलं भारी वाटतंय. कसला कुत्रा धावतो बघा तो. तसा हा आपला रेग्युलर रोड आहे, पण आज या रोडला पण एक नवीन रूप आलंय, त्याच्यामुळे वेगळं वाटतंय थोडं. हे मोस्टली आम्ही इकडे वॉक करायला येतो, पण आज मात्र हा वेगळाच वाटतोय. त्यांना संध्याकाळच्या लाईट सुद्धा ऑन झाल्यात आणि किती सुंदर दिसतंय ते बघा एकदम. हे बघा आता इतका बर्फ जरी पडला ना तरी सुद्धा लोक त्यांचं डेली रुटीन आहे ना ते अजिबातच मोडत नाहीत. तर बघा तुम्ही समोर कुत्र्याला फिरवायला घेऊन आलेले आहेत काही लोक आणि तो कुत्रा सुद्धा मस्त आनंदात उड्या मारतो इकडे तिकडे. शाळा कॉलेज सगळं चालू असणार आहे, उद्या ऑफिस सुद्धा चालू असेल. फक्त ट्रेन आणि बसचा इथे जेव्हा असा स्नो पडतो ना तेव्हा खूपच प्रॉब्लेम होऊन जातो. इतकं मस्त वाटतंय ना स्नो सोबत खेळतोय कुत्रा. हो ना, त्याला पण मजा वाटते अगदी कुत्र्याला. हे तर तुम्हाला ठिकाण माहीतच असेल, बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये माझं दाखवलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे बघा ते पण. हे बघा आपण आपल्या मुंबईतली थंडी पाहून मुलांना म्हणतो ना की अरे आधी तर खूप थंडी पडायची, आता तर काहीच नाही. तसंच इथली लोकंसुद्धा त्यांच्या मुलांना सांगतात, कारण की ते लोक जेव्हा शाळेत जायचे तेव्हा प्रचंड बर्फ पडायचा आणि आता 10-12 वर्ष झाली इकडे खूप कमी प्रमाणात बर्फ पडतो. उद्यापासून शाळा कॉलेज सगळं चालू होईल आणि सगळ्यांच्या आठवणी ताज्या होतील. किती सुंदर वाटतंय ना. इथं पूर्ण तिकडे एकदम चादर पसरली, पूर्ण वारा येतोय ना स्नो डोळ्यात जातोय. कॅनल्स पण आता फ्रीज झालेत का बघूया चला. कॅनल्स पण आहेत ना फ्रोज झालेत बघा. हे बघा हे पूर्ण मी तुम्हाला दाखवते आता. त्यांची घरं पण बघ कशी कॅनलवर आहेत, उजळून निघालीत ती घरं पण आज एकदम. हे बघा नेहमी या टायमाला पूर्ण काळोख होतो, पण मला तर वाटतं बर्फ पडलाय ना त्याच्यामुळे थोडा पूर्ण जरा थोडंसं वाईट उजड वाटतंय ना आणि या लाईटचं रिफ्लेक्शन पण होतं. आता स्नो थोडा कमी झालाय पण बऱ्यापैकी आम्ही कव्हर केलं, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. मी छत्री घेऊन उभी आहे कारण की माझं गिंबल भिजू नये म्हणून. पण माझ्या मागे बघा तुम्ही कसलं भारी दिसतंय. इकडे दाखवते तुम्हाला मी, थांबा. हे बघा कसलं भारी दिसतंय. कॅनल जे फ्रीज झालेत ना ते इतके मस्त दिसत आहेत, इतकं सुंदर वाटतंय ते पाहायला. आणि अजून तरी लोक आईस स्केटिंग नाही करू शकत, तेवढं फ्रीज नाही झालेत ते तेवढे. कॅनल फ्रीज झालेत का एवढे नाही. हे झाला तो एकदम. हा टाकतोय मी, नाही तेवढं फ्रीज नाही झालंय. थोडंसं मंडळी जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. खूप ऑसम व्ह्यू आहे, म्हणजे म्हणतात ना कधी कधी नजरेला तुम्हाला जे दिसतं तुम्ही कॅमेरासुद्धा टिपू नाही शकत, तसा प्रकार आहे हा. आणि आता पुढे मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना ते पूर्ण तुम्हाला असं वाटेल की म्हणजे तुम्ही एका आर्टिक ओशनमध्ये वगैरे आलात की काय. इतकं म्हणजे इकडची जी शेती आहे ना ती सुद्धा पूर्ण व्हाईट झालेली आहे. दाखवते मी तुम्हाला. सूर्यास्त होत आला आहे तिथे आणि या साईडला इथे बघा कॅनल नाही फ्रीज झालेत पण हे बघा
कसलं दिसतंय ना, फुल ऑन व्हाईट दिसतंय सगळं फुल ऑन व्हाईट दिसतंय. जबरदस्त व्ह्यू आहे हा. नीट पाहिलात ना तर लक्षात येईल तुमच्या की अर्ध्या कॅनलवरती ना बर्फाची लेअर आली आणि त्या साईडचा जो घरांच्या समोरचा भाग आहे तो पूर्णपणे संथपणे पाणी वाहत आहे असं आहे. सो अजून कॅनल फ्रीज होण्यासाठी मायनस टेम्परेचर वगैरे लागतात, ते नाही आहे. आमच्याकडे 2-4 डिग्री टेम्परेचर आहे, पण स्नो आहे. असंच वातावरण राहिलं तर कॅनल मात्र नक्कीच फ्रीज होतील. स्कूटर बिटरवरती पण पडलाय बर्फ कसा एकदम. गेली ऑलमोस्ट 5 वर्ष नेदरलँड्समध्ये इतका जास्त स्नोफॉल सलग 2-3 दिवस कधीच पाहायला नव्हता मिळाला. आता पुढचे 8 दिवस सुद्धा इथे स्नोफॉल असणार आहे. त्यामुळे लोकांनी बघा घराच्या बाहेर मस्त स्नोमॅन बनवलेत, मुलं बर्फामध्ये खेळत आहेत आणि अक्षरशः या थंडीमध्ये सुद्धा लोक सायकलवरती प्रवास करतायत. आम्ही इथे आल्यापासून आम्हाला सुद्धा हा स्नोफॉल पहिल्यांदाच पाहायला मिळाला आणि त्यामुळेच त्याची एक्साइटमेंट तितकीच जास्त आहे. हेवी स्नोफॉल वाटतं असं एकदमच आहे बघा, डोळ्यात जातोय. आणि वारा पण सुटला आता त्यामुळे तो जोरात एकदम असा हे होतं. आणि हा होता आजचा व्हिडिओ. फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही की कसं दिसतं इथे सगळीकडे जेव्हा स्नो पडतो तेव्हा. आणि खूपच भारी अमेझिंग एकदम दिसतं सगळीकडेच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.